लोक तुमचा फायदा घेतात हे मलाही माहीत आहे. लोक फायदा घेतात, पण हे फायदा घेणारे लोक कोणते असतात आणि ते तुमचा आणि आपल्यासारख्या माणसांचा फायदा का घेतात? कारण आपल्याला कोणालाही नाही म्हणता येत नाही. पण तुम्ही विचार करत असाल की आपण नाही म्हटलं तर त्यांना राग येईल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट आहे की तुम्ही तुमचा फायदा बघत नाही. तुम्ही दुसऱ्यांच्या कामाला धावून जाता, तसेच आपल्या कामासाठी धावून का जात नाही? तर मित्रांनो, आपल्या कामाला आणखी मजबूत बनवा, ना की दुसऱ्यांच्या कामाला. आज मी तुम्हाला जे लोक तुमचा फायदा घेतात, त्यांना कसे ओळखायचे हे 6 संकेत तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण तुम्ही व्हिडिओ बघतात, पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करत जा मित्रांनो, कारण मलाही मोटिवेशन मिळतं असे आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी. चला तर, वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, ऐका नीट. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक असतात जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात आणि दुसरे असतात जे तुमच्या चांगुलपणावर प्रेम करतात. आणि या दोघांमधला फरक ओळखणं फार अवघड असतं. कारण दोघेही सुरुवातीला सारखेच वागतात. दोघेही तुमच्याशी गोड बोलतात, दोघेही तुमची स्तुती करतात, दोघेही तुम्हाला तू खूप चांगला आहेस असं सांगतात. पण खरा फरक तेव्हा दिसतो जेव्हा तुम्ही त्यांना काहीच देऊ शकत नसता. तेव्हाच कळतं कोण खरं आहे आणि कोण फक्त गरजेपुरतं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमके तेच 6 संकेत बघणार आहोत, ज्यावरून तुम्हाला कळेल की कोण तुमचा खरा माणूस आहे आणि कोण फक्त तुमचा वापर करतोय. आणि हे संकेत इतके साधे आहेत की कदाचित तुम्ही रोज हे अनुभवत असाल, पण त्याकडे लक्षच दिलं नसेल. चला, सुरुवात करूया पहिल्या संकेतापासून. संकेत पहिला, फक्त गरज असतानाच फोन येतो. हा सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात दुखावणारा संकेत आहे. तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस आहे का, ज्याचा फोन फक्त तेव्हाच येतो जेव्हा त्याला काहीतरी काम असतं? भाऊ, जरा एक काम होतं. दादा, गाडी हवी होती जरा. अरे, थोडे पैसे हवे होते, उद्या परत करतो. आणि तुम्ही लगेच धावून जाता, कारण तुम्हाला वाटतं हा माझा जवळचा माणूस आहे, याला मदत केली पाहिजे. पण जरा विचार करा, शेवटचं त्याने तुम्हाला कसा आहेस, बरं आहे ना, असं साधं विचारलं होतं कधी? काम नसताना त्याने तुमची आठवण काढली होती का? जर उत्तर नाही असेल, तर मित्रांनो, हा माणूस तुमचा मित्र नाही, तो फक्त तुमच्या उपयोगामुळे तुमच्याशी जोडलेला आहे. आणि हे ओळखणं फार गरजेचं आहे. कारण खरा मित्र तुमच्या कामाच्या वेळी नाही, तुमच्या आयुष्यात रोज असतो, मग काम असो वा नसो. एक साधी टेस्ट सांगतो. पुढच्या वेळी असा कोणी फोन करेल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. किती वेळा त्याने विनाकारण फोन केला आणि किती वेळा फक्त कामासाठी केला, याचा हिशोब मनातल्या मनात ठेवा. हा हिशोब तुम्हाला उत्तर देऊन जाईल. संकेत दुसरा, तुमच्या होचा गैरफायदा घेतला जातो. चांगल्या स्वभावाच्या माणसाला नाही म्हणणं सगळ्यात अवघड जातं. आणि हीच गोष्ट काही लोकांना बरोबर माहिती असते. त्यांना कळतं, हा कधीच नाही म्हणणार नाही. मग सुरुवात होते छोट्या कामापासून. आधी म्हणतील, जरा हे काम करून दे. तुम्ही करता. मग म्हणतील, अरे हे पण बघ जरा. तुम्ही तेही करता. आणि हळूहळू तुमच्या खांद्यावर त्यांची सगळी जबाबदारी येऊन पडते. आणि तुम्हाला कळतही नाही कधी हे झालं. सगळ्यात मोठी समस्या ही असते की तुम्ही एकदा हो म्हणालात म्हणजे पुढच्या प्रत्येक वेळी त्यांना अपेक्षा असते की तुम्ही होच म्हणाल. आणि जर तुम्ही एकदा नाही म्हणालात तर लगेच ऐकायला मिळतं, अरे तू तर बदलला यार, तुला आता वेळच नाही आमच्यासाठी. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घ्या. तुम्ही कोणाला मदत केली म्हणजे तुम्ही त्याचे कायमचे मोकर झालात असं नाही. तुमचं नाही म्हणणं हा तुमचा हक्क आहे आणि तो हक्क वापरायला अजिबात घाबरू नका. माफ करा, आज मला जमणार नाही, इतकं बोलायला शिका. जास्त कारणं देण्याची गरज नाही. तुम्ही कोणालाही तुमच्या प्रत्येक निर्णयाचं स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही आहात. संकेत तिसरा, तुमच्या चांगुलपणाला अशक्तपणा समजलं जातं. हा संकेत जरा खोलवर जाणार आहे, म्हणून नीट लक्ष द्या. काही लोक असे असतात जे तुम्ही शांत राहता तेव्हा समजतात की तुम्ही घाबरलात. तुम्ही एखादी गोष्ट सोडून देता, समजूतदारपणे वागता, तेव्हा त्यांना वाटतं तुम्ही कमकुवत आहात. आणि मग हळूहळू ते तुमच्यावर हक्क गाजवायला लागतात. तुमच्या मतांना किंमत देत नाहीत, तुमच्या निर्णयांची चेष्टा करतात आणि तुम्ही काहीच बोलला नाहीत तर समजतात हे नॉर्मल आहे. मित्रांनो, हे फार धोकादायक आहे. कारण एकदा का समोरच्या व्यक्तीला वाटलं की तुम्ही काहीच रिॲक्ट करणार नाही, तर तो तुमच्या डोक्यावर बसायला सुरुवात करतो. इथे एक गोष्ट पक्की समजून घ्या. शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही. शांत माणूस हा प्रत्येक छोट्या गोष्टीवर भांडत नाही, इतकंच. पण याचा अर्थ असा नाही की त्याला काहीच कळत नाही किंवा तो कधीच बोलणार नाही.
जेव्हा गरज असेल तेव्हा स्पष्ट आणि ठामपणे बोलणं हे तुमची जबाबदारी आहे. नाहीतर लोक तुमच्या शांततेला तुमची कमजोरी समजत राहतील. संकेत चौथा, तुमच्या भावनांशी खेळलं जातं. हा संकेत सगळ्यात जास्त त्रास देणार आहे, कारण यात समोरचा माणूस तुमच्या मनाशी खेळतो. काही लोकांना बरोबर माहिती असतं की तुम्हाला कोणाचं दुःख बघवत नाही, म्हणून प्रत्येक वेळी एक नवीन कहाणी तयार असते. माझी परिस्थिती खूप वाईट आहे, माझ्याकडे तुझ्याशिवाय कोणी नाही, तू मदत नाही केलीस तर माझं आयुष्य खराब होईल. आणि तुम्ही तुमचं मऊ मन घेऊन पुन्हा धावून जाता. एकदा मदत करता, दोनदा करता, 10 वेळा करता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर एखाद्याची परिस्थिती 10 वेळा मदत करूनही सुधारत नसेल तर समस्या परिस्थितीत नाही. समस्या ही आहे की त्या व्यक्तीला तुमच्याकडून मदत मिळण्याची सवय लागलेली आहे आणि तो स्वतः काहीच प्रयत्न करत नाहीये. मदत करणं चुकीचं नाही मित्रांनो, पण मदत करताना एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारा की हा माणूस स्वतःसाठी काही करतोय का, की फक्त माझ्यावर अवलंबून आहे? जर उत्तर दुसरं असेल तर तुमची दया त्याला मदत करत नाहीये, उलट त्याला आळशी बनवतीये. संकेत पाचवा, तुमची गुपितं तुमच्या विरुद्ध वापरली जातात. चांगल्या माणसांची एक खासियत असते, ते पटकन विश्वास ठेवतात. कुणी 2 दिवस प्रेमानं बोललं की त्याच्यासमोर मन मोकळं करून टाकतात. घरातल्या अडचणी सांगतात, पैशांची परिस्थिती सांगतात, नात्यातले प्रॉब्लेम्स सांगतात, भविष्यातल्या योजना सांगतात. आणि हे सगळं सांगताना वाटतं की हा माणूस माझा आहे, हा कधीच माझ्या विरुद्ध जाणार नाही. पण मित्रांनो, कधीकधी हीच माहिती नंतर तुमच्या विरुद्ध वापरली जाते. एखाद्या भांडणात, एखाद्या गॉसिपमध्ये किंवा एखाद्या स्पर्धेच्या क्षणी तुमचीच कमजोरी तुमच्या समोर आणली जाते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणावरच विश्वास ठेवू नका, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला सगळं सांगण्याची गरज नाही. काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवा. काही गोष्टी फक्त त्या लोकांना सांगा ज्यांनी वेळेत आणि कृतीतून स्वतःला सिद्ध केलं आहे. विश्वास ठेवण्याआधी वेळ द्या, घाई करू नका. संकेत सहावा, तुमच्या यशाच्या वेळी शांतता आणि दुःखाच्या वेळी गर्दी. हा शेवटचा संकेत सगळ्यात जास्त डोळे उघडणारा आहे. तुम्ही अडचणीत असता तेव्हा बघा किती लोक येतात सहानुभूती दाखवायला. पण तुम्हाला काहीतरी चांगलं झालं, तुम्हाला प्रमोशन मिळालं, तुमचा व्यवसाय चांगला चालायला लागला, तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळाले, तेव्हा तेच लोक अचानक शांत होतात. काही जण तर उघडपणे कमी लेखायचा प्रयत्न करतात. नशीब चांगलं होतं, एवढं काही खास नाही, बघू किती दिवस टिकतं. मित्रांनो, जो माणूस तुमच्या दुःखात असतो पण तुमच्या यशात नसतो, तो तुमचा खरा हितचिंतक नाही. खरा माणूस तोच असतो जो तुमच्या दुःखातही उभा राहतो आणि तुमच्या यशातही मनापासून टाळ्या वाजवतो. आणि हे ओळखलं की तुम्हाला कळेल कोणाच्या समोर आपला आनंद साजरा करायचा आणि कोणापासून थोडं जपून राहायचं. आता प्रश्न येतो, मग करायचं काय? हे 6 संकेत ऐकल्यावर तुम्हाला वाटत असेल, मग आता मी कोणावरच विश्वास ठेवू नये का? नाही मित्रांनो, तसं नाही. हा व्हिडिओ तुम्हाला संशयी बनवण्यासाठी नाही, तर जागरूक बनवण्यासाठी आहे. फरक समजून घ्या. संशयी माणूस प्रत्येकाला वाईट समजतो आणि जागरूक माणूस प्रत्येकाला वेळ देऊन ओळखतो. तुम्हाला जागरूक व्हायचं आहे, संशयी नाही. आणि याच्यासाठी सगळ्यात आधी एक गोष्ट करा, स्वतःच्या कामाला, स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य द्यायला शिका. मगाशी हुकमध्ये मी म्हणालो होतो ना, तुम्ही दुसऱ्यांच्या कामाला जितक्या पटकन धावून जाता, तितक्याच पटकन स्वतःच्या कामाला का जात नाही? याचं उत्तर साधं आहे, कारण आपल्याला दुसऱ्यांना खुश करण्याची सवय लागलेली असते आणि स्वतःला खुश करायला आपण विसरून जातो. आजपासून हा नियम बदला. आधी स्वतःचं काम, मग दुसऱ्याचं. आधी स्वतःची शांतता, मग दुसऱ्याचा आनंद. हे स्वार्थीपणा नाही, हे स्वतःची काळजी घेणं आहे. बाउंड्रीज, चांगुलपणाची खरी ताकद. चांगला स्वभाव असणं म्हणजे प्रत्येकासाठी दरवाजा उघडं ठेवणं नाही. चांगला स्वभाव म्हणजे योग्य लोकांसाठी मनापासून उभं राहणं आणि चुकीच्या लोकांना वेळीच नाही म्हणता येणं. याला इंग्रजीत बाउंड्रीज म्हणतात आणि मराठीत आपण याला म्हणू शकतो मर्यादा. मर्यादा असणं म्हणजे तुम्ही वाईट झालात असं नाही, उलट मर्यादा असणं म्हणजे तुम्हाला स्वतःची किंमत कळायला लागली आहे. एक उदाहरण देतो. समजा तुमच्या घरात एक दरवाजा आहे. तो दरवाजा तुम्ही पाहुण्यांसाठी उघडता, प्रेमानं त्यांचं स्वागत करता. पण याचा अर्थ असा होत नाही की रस्त्यावरून जाणारा प्रत्येक माणूस तुमच्या घरात घुसून बसू शकतो. तसंच तुमचं मन आहे. तुमचं प्रेम, तुमचा वेळ, तुमची शक्ती हे सगळं मौल्यवान आहे आणि ते फक्त योग्य लोकांसाठी वापरलं गेलं पाहिजे. प्रत्येकाला त्यात प्रवेश देण्याची गरज नाही. एक कडू पण महत्त्वाचं सत्य. मित्रांनो, एक गोष्ट मान्य करावीच लागेल. काही नाती फक्त फायद्यावर टिकलेली असतात
आणि जेव्हा फायदा संपतो तेव्हा ती नाती आपोआप विरून जातात. हे ऐकायला वाईट वाटतं, पण हेच सत्य आहे. आणि याला घाबरण्याची गरज नाही. उलट हे लवकर समजलं की तुम्ही तुमचा वेळ आणि ऊर्जा योग्य लोकांवर लावू शकता. जो माणूस फक्त गरजेपुरता तुमच्यासोबत असतो, तो गेला तरी तुमचं नुकसान होत नाही. खरं नुकसान तेव्हा होतं जेव्हा तुम्ही अशा माणसासाठी स्वतःला बदलता, स्वतःला त्रास देता आणि शेवटी तोच माणूस तुम्हाला सोडून जातो. म्हणून आधीच शहाणे व्हा. ओळखा कोण खरं आहे आणि कोण फक्त वापरतोय. स्वतःला विचारण्यासारखे प्रश्न. आजच्या व्हिडिओतून घरी जाताना एक काम करा. शांत बसा आणि स्वतःला काही प्रश्न विचारा. माझ्या आयुष्यात असे किती लोक आहेत ज्यांचा फोन फक्त कामासाठी येतो? मी शेवटचा कोणाला नाही म्हटलं होतं आणि त्याचा परिणाम काय झाला? माझ्या यशाच्या वेळी माझ्या पाठीशी नेमके कोण उभे होते? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं द्या. सुरुवातीला थोडं वाईट वाटेल, पण हीच उत्तरं तुम्हाला तुमच्या खऱ्या लोकांची ओळख करून देतील. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लक्षात ठेवा, तुम्ही चांगले आहात हे कधीच बदलू नका. पण चांगुलपणा आणि भोळेपणा यात फरक आहे हे कायम लक्षात ठेवा. चांगला माणूस दुसऱ्याला मदत करतो, पण स्वतःला विसरत नाही. चांगला माणूस माफ करतो, पण त्याच चुकीला वारंवार संधी देत नाही. चांगला माणूस शांत राहतो, पण गरज पडल्यास ठामपणे बोलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा फायदा घेणाऱ्या माणसाला ओळखणं म्हणजे त्याच्यावर राग काढणं नाही, फक्त त्याच्यापासून योग्य अंतर ठेवणं आहे. तुम्हाला कोणाशी वाईट वागायची गरज नाही, फक्त स्वतःची जपायची गरज आहे. शेवट. आजच्या व्हिडिओत आपण बघितलेले हे 6 संकेत, फक्त गरजेपुरता फोन येणं, तुमच्या होचा गैरफायदा घेतला जाणं, तुमच्या शांततेला कमकुवतपणा समजलं जाणं, तुमच्या भावनांशी खेळलं जाणं, तुमची गुपितं तुमच्या विरुद्ध वापरली जाणं आणि तुमच्या यशाच्या वेळी शांतता, हे 6ही संकेत तुमच्या आयुष्यात कुठे ना कुठे दिसत असतीलच. आजपासून या संकेतांकडे लक्ष द्या आणि तुमचा वेळ, तुमचं प्रेम, तुमची ऊर्जा फक्त त्या लोकांना द्या जे खरोखर त्याला लायक आहेत. जर या 6 पैकी एखादा संकेत तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या व्यक्तीची आठवण करून देत असेल, तर कमेंटमध्ये लिहा, मला कळलं. नाव लिहायची गरज नाही, कारण ज्याच्याबद्दल बोलतोय तो तुमच्या मनाला आधीच माहिती आहे. आणि हो, जर तुम्हाला असे रिलेशनशिप आणि मानसशास्त्रावर आधारित मराठी व्हिडिओ आवडत असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढच्या व्हिडिओत आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो प्रत्येक चांगल्या माणसाला कधी ना कधी झेलावा लागतो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, चांगले रहा, पण शहाणपणाने रहा. धन्यवाद.